स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी। आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा। आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये। अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क 9167112551। उरण येथील यशश्री शिंदे या तरुणीची दाऊद शेख या नराधमानं क्रूरपणे हत्या केली आहे। या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत असताना नेरळ शहरातील महिलांकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात आलाय। महिलांनी यशश्री शिंदे हिच्या हत्येचा निषेध नोंदवत तिच्या मारेकऱ्याला फाशी द्या अशा मागणीचं निवेदन नेरळ पोलीस ठाण्यात दिलंय। रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील यशश्री शिंदे या तरुणीनं लग्नाला विरोध केल्यानं दाऊद शेख या नराधमानं यशश्रीची निर्गुण हत्या केल्याची घटना घडली होती। मयत यशश्रीच्या हत्येच्या घटनेचा संपूर्ण राज्यासह रायगड जिल्ह्यात निषेध आणि मूक मोर्चा काढून दाऊद शेख या नराधमाला फाशी देण्याची मागणी जोर धरतीये। अशात कर्जत तालुक्यातील नेरळ शहर महिलांकडून देखील संताप व्यक्त करण्यात आलाय। यशश्री शिंदेचा मारेकरी नराधम दाऊद शेख याला ताबडतोब फाशी देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन त्यांनी नेरळ पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्याकडे दिलंय। तसंच आम्ही निवेदनातील मागणी ही नेरळ पोलीस ठाण्याच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन यांच्यापर्यंत पोहोचवण्याची विनंतीही नेरळ पोलीस ठाण्याला केली असल्याचं सुमन लोंगले यांनी सांगितलं। यावेळी सुमन लोंगले, माजी सभापती सुजाता मनवे, प्रीती देसाई, कल्पना चव्हाण, अक्षदा उतेकर, राखी गुरव, नीता हनुमंते, रेश्मा शिंदे, पूजा घुडविंदे यांच्यासह आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ।